प्रभू रामाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझं हृदयस्थान, माननीय माजी मंत्री, बल्लारपूर मतदारसंघाचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, आमच्या ताई ज्या तिरुपती बालाजीची पहिली महिला म्हणून त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून नेमणूक झाली होती, अशा आमच्या सपनाताई मुनगंटीवार, आपल्या विदर्भाचं आणि महासभेवर प्रेम करणारे आमचे लाडके, की जे 3 वेळेस की समाजाचे घर 50 असताना सुद्धा आमदार म्हणून निवडून आले, असे आमचे समीर भाऊ पुन्हाबाद, तसेच श्रद्धाताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यासपीठावरील, मी प्रत्येकाचं नाव घेत नाही, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, महिला पदाधिकारी, आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित अयोध्यासारख्या ठिकाणी आपण सर्वजण आलात। कोणी आला असेल दर्शन घ्यायला आले असेल, कोणी अधिवेशनाला आला असेल, कोणी कशाला, पण कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामधून हे 2 दिवसाचं अधिवेशन आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। मी खरं म्हणजे भाऊला थोडी घाई आहे, भाऊला काम आहे, भाऊ परत येणार आहेत, पण आता भाऊचं सुद्धा भाषण आपल्याला घ्यायचं आहे। आणि आज महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या माध्यमातून हे अधिवेशन 4थं अधिवेशन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आणि या अधिवेशनात आमचे काशी अन्न सदनचे विलास बच्चू या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले, दिलीप भाऊ कंदकुर्ते, महिला महासभेचे सर्व पदाधिकारी, आणि आज आपण अतिशय आनंदाने या ठिकाणी आपण आज की 4थ्या अधिवेशनामध्ये सहभाग आहोत। या नियोजन समितीनं या ठिकाणी विलास कोडगिरे असतील, शिरीष मनाटकर, राजू नळदकर, आय्यासर फुटाणे आणि त्यांच्या महिला, या 5 जणांनी जबाबदारीने ह्या अधिवेशनाची जबाबदारी पार पाडली, त्यांचे मनापासून आभार। समाज बांधवावर जर जबाबदारी दिली तर त्याच्यामध्ये लाईफ मध्ये आम्ही हस्तक्षेप कधी करत नाही। आणि ह्या 5 जणांना विचारा की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केलाय का? तुम्ही कराल ती पूर्व दिशा आणि तुम्ही कराल ते मान्य आहे आम्हाला। म्हणजे एखादी कार्यकर्ता जर निर्माण महासभेमधून जर करायचा असेल तर त्याच्यावर पूर्ण विश्वासानं जबाबदारी टाकली पाहिजे, तेव्हा कार्यकर्ता निर्माण होतो। आणि असे कार्यकर्ते आज निर्माण आपण करतोय। मी 1 तारखेपासून इकडे आहे, आज 14 तारीख आहे। निमेशारण्य या ठिकाणी भागवत कथा होती चैतन्य महाराजांची, मी त्या कथेमध्ये होतो। आमच्या साधू महाराज सेवा समितीच्या वतीनं आम्ही ती भागवत कथा ठेवली होती। काही गोष्टी मला असं सांगाव्याशा वाटतात की त्या भागवत कथेमधून आम्ही ऐकलं की जगामध्ये भारतासारखी संस्कृती आणि भारतासारखा श्रीमंत देश जगामध्ये कोणता असेल तर तो भारत देश। आणि म्हणून मला सांगावं वाटतं, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा ही सर्वात श्रीमंत आहे आणि सर्वांची आहे, एकमेव महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा आहे। बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मला सांगितल्या गेल्या भागवत कथेतून। मित्रांनो, मीपणा कधीच नसावा, अहंकार कधीच नसावा, हे बऱ्याच गोष्टी भागवतामधून मला त्या ठिकाणी दिल्या। मी काम करत असताना मला खरं ऐकायचं कधी भाग्य लागत नाही, पण ह्या वेळेला मी ठरवलं होतं की नाही आता बसायचंच आपल्याला 4 तास मांडी घालून मी तिथं बसत होतो, एकदाही उठलो नाही। त्यांनी एक सांगितलं की जर चंद्रपूरमध्ये कोळशेच्या खाणी आहे आणि कोळशाची खाण म्हणजे सोन्याची खाण आहे,
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीमधून जर आपण पांढरे शुभ्र कपडे घालून जर गेलो तर कपडे काळे करूनच आपण वर येतो. आणि म्हणून जे कोणी ती भागवत कथा त्या ठिकाणी ऐकत होता, त्या भागवत कथेमध्ये म्हणजे भागवत कथा म्हणजे ही सोन्याची खाण आहे. आणि तसंच आज महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेमध्ये तुम्ही सगळे सामील आहात, म्हणून ही एक महाराष्ट्र महासभा ही सोन्याची खाण आहे तुमच्या आमच्यासाठी. का तर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा तळागाळापर्यंत जाती, तळागाळातल्या समाज बांधवाला मदत करते. आज माध्यम सुधीर भाऊचा आहे, समीर भाऊचा आहे की आपल्याला खंबीरपणे ते नेतृत्व आहे की कुठलंही काम महासभेचं जर असेल तर कधी जर फोन केला तर ताबडतोब फोन करण्याचं काम, त्या गावामध्ये काम करण्याचं काम भाऊ करतात आणि त्या माध्यमातून आपण काम करू शकतो. आज पत्तेवारने सांगितलं की आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये किती आघात झाले, त्या प्रत्येक आघाताला सुधीर भाऊ, समीर भाऊ सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय महासभा काम करू शकत नाही आणि हे काम आपण करतोय. कोणी काही म्हणू द्या, त्याच्याबद्दल काहीच नाही. काही महिलांनी या ठिकाणी सांगितलं गेलं की नंदू भाऊचं बीड जिल्ह्यावर जास्त प्रेम आहे. माझं प्रत्येक जिल्ह्यावर प्रेम आहे आणि मला जर कोणी नाव ठेवत असेल तर त्याच्यावर जास्त प्रेम आहे. कुणाची निंदा केल्याने कमी होत नसते. प्रत्येक जिल्हा हा माझा आहे, प्रत्येक जिल्ह्याचा मी आहे. मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, सगळे जिल्हा अध्यक्ष मध्ये बसलेले सगळे जिल्हा अध्यक्ष आहेत भाऊ आणि इकडे जिल्हा महिला अध्यक्ष आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यावर आम्ही तेवढंच प्रेम करतो. प्रत्येक जिल्ह्याला सामावून घेण्याचं काम करतो आणि प्रत्येक जिल्ह्यासोबत एक मताने कसं राहता येईल, कसं काम करता येईल, त्यांना काय मार्गदर्शन करता येईल, हे सगळं काम करण्याचं काम आम्ही करतो. आज आम्ही त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केला. तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठलेही कार्यक्रम जाहीर केल्यानंतर ते एखादी वर्षामध्ये पूर्ण होतील, 2 वर्षात पूर्ण होतील, एकाच वर्षात पूर्ण व्हावं असं काही नसतं. पण कुठल्या कामाला वेळ लागतं. आपण तिरुपतीचं बांधकाम हे 4 वर्षापूर्वी ते पहिल्या अधिवेशनामध्ये शिर्डीच्या संकल्पना ठेवली होती. आता ते पूर्णत्वात चाललंय की आज तिरुपतीचं भाऊ बांधकाम आमचं प्लिंथ पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या स्लॅबचं काम चालू आहे त्या ठिकाणी. आता म्हणजे एक आनंदाची बातमी आहे, आनंद आहे आपल्यासाठी की आपल्याला लागणाऱ्या अडचणीला सगळेजण आपल्याला उपस्थित आहेत. आज काश्याना सत्रमचे टी.जी. व्यंकटेश साहेब की मला आवडतो त्यांचं नाव घ्यावं वाटतं, विलास बच्चूचं नाव घ्यावं वाटतं. का तर ते आपल्याला कुठल्याही अडचणीला तिरुपतीच्या कामामध्ये पूर्ण मदत करण्याचं काम करतात. हे करण्यामागे एकच आहे की तुम्ही सगळेजण एकत्र आहात म्हणून हे सगळे आपल्याला मदत करतात. मी एकटा गेलो तर माझ्या एकट्याच्या कामाला मी एकटा जाईल, माझ्या एकट्याचं काम करेल मी. पण जेव्हा केव्हा आपण की स्तुती करतायत, पिढवे साहेबांनी केली, प्रदीप गोगोडवारांनी केली, सगळ्या जिल्हा अध्यक्षांनी केली, सगळ्यांनी केली. अरे ही स्तुती म्हणजे माझ्या एकट्याची नाही, हे सगळ्या तुमची स्तुती आहे, तुमची आहे आणि तुमच्यामुळे आहे, माझ्यामुळे नाहीये. आणि हे आपण महासभेचं अधिवेशन खरं म्हणजे मला खूप बोलायचे पण वेळ कमी आहे. भाऊला थोडं जायचंय, काही इथले लोकांकडे आणि बँकेची संकल्पना आम्ही पूर्णत्वास नांदेड जिल्ह्यापासून सुरुवात केली आणि ह्या उपस्थित असलेल्या सर्व जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पतसंस्था आपण स्थापन करायची आहे आणि ह्या सगळ्याच्या जिल्ह्याच्या पतसंस्था झाल्यानंतर ती एकमेव पूर्ण महाराष्ट्राची पतसंस्था होईल. जसं गोदावरी अर्बन बँक आहे ना, ते तशा पद्धतीचं आपल्याला ते बँक त्या ठिकाणी बुलढाणा अर्बन गोदावरी अर्बन बँक आहे ना, तशा पद्धती आपल्याला या ठिकाणी बँक करायची. मला सांगितलं पुढचं अधिवेशन नाशिकला घ्यावं. आमच्या दीपक भाऊने सांगितलं श्रीलंकेत घ्यावं, कुठंतरी घेऊ. पण एक बोलता बोलता दीपक भाऊ काय म्हणले की मला माझ्या अध्यक्षपदाला नागपूरमधून 3 वर्ष झालेली आहेत आणि दुसरं कुणाला तरी संधी दिली पाहिजे. दीपक भाऊ म्हणतो माझ्या जागेवर काय संधी देत नाही कुणाला.
मग कसं कसं होतंय? तुम्हाला पाहिजे तर मग मला का नाही? मला सुद्धा की तुम्ही मोकळं केलं पाहिजे. येणारा नवीन कोणी व्यक्ती एक यंग वयाचे यंग वय आपल्यासोबत आणलं पाहिजे आता, आणि यंग पिढीला संधी दिली पाहिजे, IT मधल्या पिढीला संधी दिली पाहिजे. ह्याच्यामधून त्यांच्याकडनं काहीतरी घेण्यासारखं तुम्हीच पाहिजे. पण तिचं काम आपण महाराष्ट्रामध्ये करतोय, आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ते आज तुम्हाला मग सगळ्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला एवढी रक्कम जमली, पण अजून 10-11 कोटी कमी आहेत आम्हाला, तेही जमा करायचे सगळ्या जिल्ह्यामधून. कारण 25 कोटीचा प्रोजेक्ट आहे, आणि त्यासोबत अयोध्या आणि लातूरला सुद्धा भाऊ, लातूरच्या समाज बांधवांनी आज आपल्याला 25 कोटी रुपयाची जागा महासभेला दान केली भाऊ. लातूर जिल्हा. त्यासोबत आम्हाला देगलूरने सुद्धा महासभेला जागा दिली भाऊ. ती सुद्धा 20-25 कोटी रुपयाची जागा आहे, आणि ती सुद्धा त्यांनी महासभेला देऊन टाकली. आणि महासभा मग त्या ठिकाणी भवन बांधेल की कसं असतं की कुठल्याही संस्थेला उत्पन्न असल्याशिवाय ती संस्था चालत नाही, आणि ते उत्पन्न पाहिजे, आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून समाजाची सेवा करता येते. की प्रत्येक वेळेला प्रत्येकाकडे डोनेशनला जा, हे काम आहे ते काम आहे, मेडिकलला पैसे पाहिजे, ह्याला पैसे पाहिजे, त्याला पैसे पाहिजे. आज आमच्या काशीनाथ सतरंगड, आज मी त्या ट्रेझरर झाल्यानंतर एका वर्षामध्ये 12 कोटी रुपयाची एफडी केली भाऊ मी काशीनाथ सतरंगमध्ये. आज आमच्याकडे 22 कोटी रुपयाची एफडी आहे. काल आम्ही वाराणसी येथे खाली 900 स्क्वेअर फुटाची जागा आहे भाऊ. 900 स्क्वेअर फुटाची जागा आम्ही 5 कोटी रुपयाला काल सौदा केला भाऊ. 50,000 रुपये स्क्वेअर फूट तिथे भाव आहे. म्हणजे काशी आणि सत्रमच्या माध्यमातून हे सगळं शिकायला मिळालं मला काशी आणि सत्रमच्या माध्यमातून. कारण ज्या वेळेला मी काशी आणि सत्रमचा EC मेंबर झालो, त्यावेळेला काशी आणि सत्रमचं फक्त वाराणसी या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये संस्था होती. आज ती संस्था 500 कोटीच्या जवळपास गेलेली आहे, 500 कोटीच्या. आणि तेच स्वप्न माझं आहे, 4 वर्षामध्ये 400-500 कोटीची महासभा झाली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मी एकटा करू शकणार नाही, तुमची टीम आहे. आज तुम्ही आलात म्हणून आमची शान आहे. तुम्ही जर अधिवेशनाला आलेच नसतं, आम्ही झालो पदाधिकारी, काय शान आहे आमची? आमची काहीच शान नाही. आमची शान म्हणजे तुम्ही आहात, आणि तुमचा आमच्यावर विश्वास आहे, आणि त्या विश्वासाला आयुष्यात कधी तडा जाऊ देणार नाही. कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे, आज आमची टीम जे बिडवे साहेब असतील, अनिल शेठ असतील, आज आम्हाला 14 कोटी रुपये अनिल शेठच्या माध्यमातून जमा झाले. घरी बसून 10-10 लाख रुपयाचे रूम प्रत्येकाला त्यांनी फोन केला, तुमचे 10 लाख, तुमचे 10 लाख, तुमचे 10 लाख लिहितो. आणि अशा आम्हाला रूम सगळ्यांनी दिल्या. म्हणजे की एवढा विश्वास. आज 25 कोटी रुपये, 14 कोटी, 15 कोटी कुणाच्या घरी न जाता जर आपल्याला जमत असतील महासभेला, तर ह्याच्यापेक्षा मोठा विश्वास काय? काही जण म्हणत असतील महासभेला आता लोकांच्या दारात जायचे पैसे मागायला. अरे दारात जावंच लागेल आम्हाला वेळ आल्यावर, आणि आमच्यावर विश्वास आहे लोकांचा. विश्वास ठेवून आम्हाला पैसे देतील, आणि विश्वास ठेवूनच तिरुपतीचं बांधकाम. म्हणून तुमच्या विश्वासावर मी पुढच्या गुढीपाडव्याला ओपनिंग हे केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि तुम्हाला मी आज इथं सांगतो, प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी सांगतो की पुढच्या येणाऱ्या गुढीपाडव्याला काही रात्रीमध्ये 2 मजले हो, 3 मजले हो, पूर्ण करून आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन केल्याशिवाय राहणार नाही. हे श्री व्यंकटेश साहेबांना सुद्धा दिल्याचं सुद्धा मी शब्द दिलेला आहे. माझ्या पाठीमागे कायम असावी असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आणि मी माझे 2 शब्द संपवतो. परत मला उद्याही बोलता येतं अजून, आणि आपल्याला ह्याच्यावर विचार मंथन करायचे. आजचं पहिलं सत्र संपलं तरी दुसरं सत्र लगेच चालू होणार आहे आपलं जेवण झाल्यानंतर. आणि भाऊ पण येणार आहेत, दुसऱ्या सत्राला पण भाऊ येणार आहेत, येऊन बसणार आहेत. आपण भाषण आता करतील भाऊ.